आपल्या शेतातले शेंगा आहे, सोले पुलाव करूया आपण आता. याच्यासाठी दाणे काढूया, मसाला काढून घेऊया आता आपण. बघा दाणे काढून झालेले आहे. मस्त सोले पुलाव करू. इतका मस्त लागते सोले पुलाव, खूपच छान लागते. एकदा करून बघा. चला तर आता आपण सोले पुलाव करू. बटाटा चिरून घेऊया आपण. एक चिरायचा आपल्याला बटाटा मोठ्या साईजमध्ये. शिमला मिरची टाकून घेऊया याच्यामध्ये. कांदा चिरून घेऊया आपण. एक टमाटर चिरून घेऊया. टमाटर चिरून घेऊया आपण. मोठ्या साईज मध्ये चिरायचं आहे मस्त. हिरव्या मिरची चिरूया 2 ते 3. लसणाचा पेस्ट काढून घेऊया. पैकी धुवून घेऊया आपण. लिहिले आहे बघा. कढईतच करूया, गॅस कुकरमध्ये नाही करूया. मोहरी टाकून घेऊया आपण. जिरं टाकून घेऊया. लवंगा टाकूया 2 ते 3. तारफूल टाकूया. मिरे टाकूया. आपलंच टाकून घेऊया. मिरची टाकून घेऊया. लसणाचा पेस्ट टाकूया. लाल मिरच्या टाकूया. आम्ही नेहमीच करतो असतो घरी. आवडते, आवडीनं खाते आमच्या घरी सर्वच जण. एकदा करून बघा. टाकूया आपण. तिखट टाकूया आपण. टोमॅटो टाकून घेऊया. आपले सोले सर्व एकत्र केलेले मिश्रण टाकून घेऊया. आपले तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. हे उकळी आली की आपल्याला याच्यामध्ये तांदूळ टाकायचे. मस्त सुगंध येत आहे मसाल्याचा. मध्ये शेतातल्या शेंगाचा पुलाव खायची मजा वेगळीच आहे. ते पण चुलीवरला. उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊ. चवीनुसार मीठ टाकूया. आता मसाला टाकून घेऊया. घरचा मसाला आहे मी बनवलेला. 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवू. झाकण काढून बघूया शिजले का. बघा कसा मस्त. आता कोथिंबीर कढईमध्ये किती मस्त पुलाव झालेला आहे. किती मस्त झालेला आहे. मोकळा झालेला आहे बघा. एकच नंबर झाला सोले